The Chief Sharad Pawar voiced serious concerns over recent enforcement actions and the condition of India's legal and prison systems. Referring to Shiv Sena leader Sanjay Raut's arrest, Pawar said, Sanjay Raut was arrested and kept there for 100 days. Now many people, including us, will understand what the situation is like there. We need to think about correcting the situation either today or tomorrow. He emphasized the emotional toll of incarceration and the need to reflect on such experiences. We must consider the memories of prison, the meetings of many people and their experiences. Citing another incident, Pawar added, Eknath Godse is our colleague. His son-in-law was in England, working at Tata Consultancy when a complaint was made against Godse. His son-in-law came here from London, and after arriving, the ED arrested him, even though he had nothing to do with the case. हा लक्षात येणार आहे. एकनाथ खडसे आमचे सहकारी होते. त्यांचे जावई हे इंग्लंडमध्ये होते. टाटा कन्सल्टन्सी या संस्थेमध्ये मोठ्या जॉबवर होते. खडसेंच्यावर इथं काहीतरी तक्रार झाली, त्यांना त्रास होईल असं कळलं आणि त्यांचे जावई लंडन सोडून इथं आले आणि इथं आल्याच्या नंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यांचा काही संबंध नव्हता. त्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगवास त्या ठिकाणी आला. अनेक लोक त्या ठिकाणी होते. अनिल देशमुख इथं आहेत. अनिल देशमुखांच्यावर एका शासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार केली की यांनी 100 कोटीचा भ्रष्टाचार केला. त्यांचा अनुभव हा लक्षात येणार आहे. एकनाथ खडसे आमचे सहकारी होते. त्यांचे जावई हे इंग्लंडमध्ये होते. टाटा कन्सल्टन्सी या संस्थेमध्ये मोठ्या जॉबवर होते. खडसेंच्यावर इथं काहीतरी तक्रार झाली, त्यांना त्रास होईल असं कळलं आणि त्यांचे जावई लंडन सोडून इथं आले आणि इथं आल्याच्या नंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यांचा काही संबंध नव्हता. त्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगवास त्या ठिकाणी आला. अनेक लोक त्या ठिकाणी होते.